स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काल आपण मेडिटेशन घेतलं. आजचा आपला टॉपिक आहे रेकी काय आहे, रेकीचे 5 तत्व काय आहेत आणि याचा आपल्या जीवनावर एकूण काय परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहे. आजच्या सेशन मध्ये मी आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. काल आपण बघितलं थोडक्यात की रेकी एक जपानी शब्द आहे. रेकीचा शब्दशः अर्थ जो आहे तो आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? नो ऑडिओ. बाकीच्यांना आवाज येतोय का क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर आहे. ओके, थँक्यू. कारण आज सिस्टमचा प्रॉब्लेम नाही राहू शकत. आज आपला नेहमीच्या ठिकाणी क्लास आहे कारण. ओके, चलो, थँक्यू. तर रेकी एक जपानी शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. जपानी भाषामध्ये रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती. यह एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्याच्यामुळे आपण या पद्धतीमुळे चिकित्सा क्षेत्रामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांना आपण बाहेर पडू शकतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांना आपण या रेकीच्या माध्यमातून बाहेर पडू शकतो. सर्व धर्मपंथीयांनी तथा तत्वचिंतकांनी या रेकीला मान्य केलेलं आहे. चीनियाला ची म्हणतात. ची म्हणजे एनर्जी. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. तर इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. आणि काल मी सांगितलं हिंदू त्याला प्राण ऊर्जा असं म्हणत असतात. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या रेकी शक्तीचा उल्लेख आलेला आहे. तसंच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील दिव्य रेकी शक्तीचा उल्लेख आलेला आहे. ही रेकी शिकत असताना हिचे 5 तत्व आत्मसात करणं गरजेचं आहे. हे 5 तत्व आपल्याला 24 आवर्स फक्त लक्षात ठेवायचं आहे. काल मी सांगितलं जर आपण आपल्या लाईफला 8-24 या फॉर्म्युल्यात डिवाइड केला, 8 तास आपल्याला चांगल्या स्वास्थ्यासाठी झोप पाहिजे. परत आपल्याला अर्थार्जनासाठी 8 तास द्यायला पाहिजे आणि उरलेले 8 तास आपला कौटुंबिक आणि स्वतःच्या डेव्हलपमेंटवर आपण देऊ शकतो. तर या उरलेल्या 16 तासात दररोज आपल्याला ही रेकीची 5 तत्व आत्मसात करायची आहे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. जर का ही 5 तत्व आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायला सुरुवात केली तर आपण हळूहळू आपल्या जीवनामध्ये संपूर्ण स्वास्थ्य, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ निश्चितच घेऊ शकणार आहे. पहिलं तत्व आहे रेकीचं ते म्हणजे केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. आजचा दिवस चिंता केल्याने जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर डिप्रेशन, एन्झायटी साठी कुठल्याही याच्यात फ्रीज नको. तर डिप्रेशन, एन्झायटी साठी कुठलेही म्हणजे एवढ्याले हॉस्पिटल्स निघाले नसते जर चिंता केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. आहे का कुणी क्लासमध्ये की ज्यांनी चिंता केली आणि त्यांनी चिंता करून करून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले? कुणी आहे का? चिंता करून करून आजवर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असं आहे का कुणी? एकही जण नाही आहे की चिंता केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग काय करायचं? आजपासून रेखीचा पहिला तत्व पाळायचा. काही झालं तरी चिंता करणार नाही. पहिला तत्व काय रेखीचं? मी माझ्या जीवनात कुठलाही प्रॉब्लेम, कुठलीही समस्या आली तरी मी चिंता करणार नाही. पहिलं तत्व काय आहे? चिंता करणार नाही. दुसरा सिद्धांत, केवल आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आजचाच दिवस आपल्याकडे, उद्याचा दिवस येईल किंवा नाही येईल. इथे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट,
आमच्या शहरातली आहे, 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे. एका चांगलं घर होतं, म्हणजे पती पत्नी 2 मुलं, अगदी आनंदी परिवार होता. आणि त्या परिवारामध्ये अगदी सगळं सुख चांगलं होतं. एक दिवस त्या घरात रोज रात्री ते सोबत जेवायलाही बसायचे. त्याच रोजच्या प्रमाणे जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर भाजीत मीठ कमी की जास्ती झालेलं होतं आणि त्या पतीने थोडा राग केला. रागावर प्रत्युत्तर देण्यात आलं आणि तो राग वाढला आणि त्या पतीने 1 मिनिटात, सगळे जेवायला बसलेले असताना पत्नीचा गळा आवळला आणि 2 मिनिटात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं, पण मुलं अनाथ झाले होते तोपर्यंत राग कंट्रोल न आल्यामुळे पत्नी देवाघरी गेलेली होती आणि तो जेलमध्ये. विचार करा, कुठलाच व्यक्ती गुन्हेगार नसतो, पण त्या वर्तमानाच्या परिस्थितीत त्याला त्याच्या भावनांवर कंट्रोल न ठेवता आल्यामुळे अचानक एक सर्वसामान्य व्यक्ती गुन्हेगार काय खुनी सुद्धा बनला. दुसरे एक उदाहरण तुम्हाला सांगते. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. बघा, आपल्या प्रत्येक मुलासाठी आईचं महत्व जीवनामध्ये खूप मोठं असतं. त्याच्यासाठी आई खूप मोठी महत्वाची असते. आणि असाच एक मुलगा शाळेतनं आला, धावत धावत आईकडे, आईला केव्हा भेटतो म्हणून तो सरळ किचनकडे धाव घेतला. त्याच दिवशी आईने एक सुंदर बोनचायनाचा कपांचा सेट तिथे आणलेला होता आणि डायनिंग टेबलवर काढून ठेवला. त्यावेळेस आई भांडी घासत होती आणि हातात तिच्या सांडशी होती. मुलगा धावत जसा आई आई करत शाळेतनं आईपर्यंत पोचला, त्या मुलाचा धक्का त्या कपांना पडला. आईला फक्त कपांचा फुटण्याचा आवाज कानामध्ये पक्का बसला आणि आईने हातात असलेली सांडची मुलाकडे भिरकवली आणि ती सांडची त्या मुलाच्या डोळ्यात बसली आणि तो मुलगा कायमचा एका डोळ्याने अंधत्व झाला. विचार करा की एक राग त्या वर्तमानातल्या परिस्थितीमध्ये जर त्या रागावर कंट्रोल झाला नाही तर त्या व्यक्तीकडून किती मोठाले गुन्हे घडू शकतात. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती मोठ्या समस्या येऊ शकतात. आणि म्हणून आजपासून रेखीचा दुसरा नियम पाळूया, तो म्हणजे काही झालं तरी आपण राग करणार नाही. राग आला तरी कट कट कट, डिलीट 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 नाही. आपणही आपल्या आजूबाजूला बघितलं असेल किंवा आपल्यालाही राग येत असेल. विचार करा की रागावर जर नियंत्रण नसलं तर कधी काळी आपल्याकडूनही काही गुन्हे किंवा काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. म्हणून एक संकल्प, काही झाला तरी मी राग करणार नाही. काही झालं तरी मी राग करणार नाही, हा नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचा आहे. तिसरा नियम बघूया रेकीचा. ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगे. लक्षात घ्या, तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे, गृहिणी आहे तिच्या मागे काही जबाबदारी आहे, वर्किंग वुमन आहे, वर्किंग पीपल आहेत, प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदारी आहे. आज एक आपल्या घरात धुनी भांडी करणारी बाई देखील, जी दुसऱ्यांचे म्हणजे स्वतःचं घर सांभाळून ती आपल्या घरी येऊन कामं करते. आपल्या मुलांना सांभाळायला येणारी आया स्वतःच्या मुलाला घरी एकटं सोडून आपल्या मुलांची दिवसभर काळजी घेत असते. इमानदारीने जे काही काम करायचंय आपल्याला, जी छोट्यातली छोटी जबाबदारी आहे, अगदी आपलं घर आवरण्यापासून, मुलांना संस्कार देण्यापासून किंवा अर्थार्जनाचं जी काही जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने निभवायची आहे. कारण आज जर तुम्ही म्हंटल की जाऊ दे घरात 8 दिवस न झाडूच नाही लावायचा, काय होणार आहे घराचा हाल? नाही करायची आहे मला माझी जबाबदारी पूर्ण, 8 दिवस मी घराला झाडू लावणार नाही, काय होईल? लिटरली मी 15 दिवस माझ्या घरापासून दूर होती. आज आल्यानंतर 2-3 तास माझ्या सतत तेच आवरणं चालू होतं, मला 2 ते 3 ची बॅच घेता आली नाही, इतकी दूर झालेली होती. करावं लागतं ना. मग लक्षात घ्या की जेव्हाही आपल्याला जी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी काय होती, 3 वाजता वेळेवर क्लास घेणं, परत आल्यानंतर घरच्यांना खाऊ पिऊ घालणं आणि घर आवरणं. प्रत्येक जबाबदारी प्रत्येकाला असते.
मग ती राग करून केलं तर आपण आपल्या घराचे व्हायब्रेशन खराब करणार आहे आणि आपली एनर्जी खराब करणार आहे. करायचं तर आहेच. अशा किती गोष्टी आहेत की तुम्ही ठरवलं तरी टाळू शकणार आहे? किती दिवस टाळणार आहे? तुम्ही जर म्हटलं की मी 5-6 दिवस स्वयंपाकच करणार नाही, पॉसिबल आहे का? घरच्या कर्त्या पुरुषांनी म्हटलं की मी 2 महिने सुट्ट्या घेऊन घरी बसणार आहे, घर कसं चालेल? याचाच अर्थ काय, प्रत्येकाला जबाबदाऱ्या या ठरलेल्याच आहे आणि प्रत्येकाला त्या जबाबदाऱ्या निभवा पण लागणारच आहे. मग त्या जबाबदाऱ्या राग करून चिडचिड करून निभवण्यापेक्षा त्या जबाबदारीचा आनंद घेऊन जर निभवला, विचार करा ज्या दिवशी एखादी महिला थकून भागून स्वयंपाक करते त्या स्वयंपाकात काहीतरी कमी जास्त होतं की नाही? पण अगदी मनापासून केलेल्या स्वयंपाकाला पूर्ण घरच्या लोकांना देखील आवडतं. म्हणून जशी एनर्जी तुम्ही द्याल ना, रिझल्टही तसाच येणार आहे. म्हणून आजपासनं तिसरा रेकीचा नियम, ज्या काही जबाबदाऱ्या आपल्यावर आहे त्या संपूर्ण इमानदारीने आणि आनंदाने निभवायच्या. पूर्ण इमानदारीने त्या जबाबदाऱ्या आपल्याला निभवायच्या आहेत. त्यानंतर चौथा रेकीचा नियम आहे, आपल्यापेक्षा आपल्या घरातील ज्येष्ठ, तुम्ही जिथे काम करतात तिथले मोठे व्यक्ती, त्या सगळ्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांचा सन्मान करायचा आहे. पुण्य फक्त मंदिरात जाऊन किंवा मंदिरामध्ये दान करून मिळत नाहीये. आता मी 1-1.5 महिन्याआधी एका संस्थेमध्ये, जिथे आमच्या शहरामध्ये म्हणजे बेघर लोकांची सोसायटी आहे, महानगरपालिकेने एक वास्तू बांधलेली आहे, बेघर निवारा केंद्र आहे की जिथे ज्यांचं कोणी नातेवाईक नाहीये तिथे. मग एक लेडीज मला भेटली, तर ती तिच्या काळात क्लास 2 अधिकारी होती, आज ती बेघर आहे. एक 84 वर्षाचे गृहस्थ होते जे त्या काळात खूप श्रीमंत आणि मोठे व्यापारी होते, पण त्यांनी त्यावेळेस विवाह केला नाही आणि जे काही नातेवाईक होते त्यांची सगळी प्रॉपर्टी घेऊन त्यांना त्या बेघर निवारा केंद्रात टाकून दिलं. लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा जेव्हा जमेल ना बाहेरचं सोडावं, आपल्या घरात राहणारे वृद्ध ज्येष्ठ दुखावल्या गेले नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची. मुलं खरोखर अनुकरण करत असतात. तुम्ही जशी वागणूक आपण आपल्या मोठ्यांशी करतो ना, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहास हा स्वतः रिपीट होत असतो. उदय, विकास आणि ऱ्हास हा निसर्गाचा नियम आहे. आज आपला भरभराटीचा काळ आहे, आज आपले हातपाय चांगले काम करतात आहे, म्हणून जर कळत न कळत आपल्याकडून आपल्या ज्येष्ठांचा अनादर होत असेल, आजच थांबवायचं आहे. त्याचं कारण की उद्या माहिती नाही की आपले हातपाय तसेच काम करतील की नाही करतील आणि आपल्यालाही आधाराची गरज पडेल, तर तेव्हा एखादा व्यक्ती आपल्या आधारासाठी उभा राहील की नाही राहील. भविष्य आपल्याला माहिती नाही, आपण वर्तमान आपल्या हातात आहे. मग आज आपल्या कुटुंबात जर असे कोणते लोक असतील ज्यांची आपल्याला गरज आहे, त्यांचा सन्मान आणि काळजी घेण्याचा संकल्प आपण निश्चितच करायचा आहे. हा दिव्य रेकी शक्तीचा चौथा नियम. आणि पाचवा नियम, सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंप्रती थँक्यू असणं. आजपासनं तुमच्या घरी जेही कपडे आहेत ना, जे तुम्ही परिधान करता, त्या कपड्यांना थोडा स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा, की आज माझं कपाट पूर्ण कपड्यांनी भरलेलं आहे, जस्ट से थँक्यू. आज कितीतरी लोक आहेत ज्यांना अंगभर कपडेही घालायला मिळत नाही. हा, ते फॅशनच्या नावाखाली अर्धवट कपडे घालतात, तो वेगळा विषय आहे. पण खरोखर असे लोक आहेत की ज्यांना नाही अजूनही सुविधा. माझा अशा लोकांशी खूप जवळून संबंध येतो, कारण मी अशा लोकांना नेहमी भेटी द्यायला जाते. माझ्याकडनं जीही मदत होईल, आज मला खूप बरं वाटतं की जे माझा 5 आणि 10 हजार रुपये मंथली अर्निंग नव्हता, त्याच्यात पैकी कितीतरी मल्टिपल सेवा माझ्याकडनं लोकांसाठी घडत असते. आणि म्हणून सगळ्यात पहिले थँक्यू जे काल म्हटलं ना, तर आपले कपडे जे काही तुमच्याकडे आहे ना, प्रत्येक वस्तूला, गाडी चालवताना तिला स्पर्श करा. मी आज आल्यानंतर पहिले माझ्या वास्तूला थँक्यू म्हटलं, कारण आपलं वास्तू आपली असते. एक 10-15 दिवस घराच्या बाहेर निघाल्यावर आपल्याला आपल्या वास्तूची किंमत कळते. आज माझ्या या सगळ्या टेबल, माझा म्हणजे मी जो काही माईक यूज करते, माझा सिस्टम यूज करते,
मी सगळ्यांना थँक्यू म्हटलं. कारण जेव्हा तुम्ही थँक्यूची भाषा यांना, तुम्हाला वाटतं की याच्यात जीव नाहीये, प्राण नाही, यांना काय कळतं, नाही. वी आर क्रिएटिंग द एनर्जी. सो सजीव निर्जीव वस्तूंना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की चपलेला सुद्धा थँक्यू म्हणायला शिका. ती आपल्यासाठी झिजते आहे, आपल्यासाठी संपते आहे, आणि आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील लोक जे जे आहेत ना, कसं आहे, नसताना मग पुण्यतिथी आणि बाकीचे आठवणीचे दिवस साजरे करून काहीच फायदा नाहीये. ती व्यक्ती जेव्हापर्यंत आहे ना, तेव्हापर्यंत जे शक्य आहे त्या जिवंत व्यक्तीला समाधान करा. नंतर फोटो समोर किती नैवेद्य म्हणून ताट वाढला, फायदा होणार नाही. म्हणून रेकीचे 5 तत्व परत एकदा रिपीट करते की असं समजा की माझ्या जो फक्त आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाला परिपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याने भरून टाकण्यासाठी माझं काम होणार आहे. आजचा दिवस मी कुठली चिंता करणार नाही. आजच्या दिवस मी राग करणार नाही. करून तर बघा, आज राग येईल, उद्या राग येईल. मला बरेच लोक म्हणतात, मॅडम तुमचा क्लास जॉईन केल्यावर रागच करणं विसरून गेलो, थोडा आधी का नाही भेटलात. हे वाक्य मला तुमच्या इकडून ऐकायला आवडेल, पण करून बघावं लागेल. रेकीचे 5 तत्व जीवनात अनुसरावे लागतील इमानदारीने. जे कुठली जबाबदारी आहे, तुम्ही जिथे कुठे जॉब करताय, अरे लोकांना जॉब नाही पण आपल्याला आहे ना, त्याच्याने आपला चरितार्थ भागतोय. जस्ट से थँक्यू. थँक्यू म्हणायला शिका. त्याच्यानंतर आपल्या घरातील माता पिता, ज्येष्ठ यांचा नक्की सन्मान करायचा आहे, आणि सगळ्या चेतन अचेतन वस्तूप्रती ग्रॅटिट्यूड, थँक्यूची भावना ठेवायची आहे. हे रेकीचे 5 तत्व आपल्याला आपल्या जीवनात आत्मसात करायचे. त्यानंतरचा आपला आजचा टॉपिक आहे रेकी काय आहे, व्हॉट इज रेकी. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. जी काही नकारात्मकता आहे ती आपोआप दूर व्हायला लागते. रेकी आपल्यातील नैसर्गिक ऊर्जांचं संतुलन स्थापित करते. रेकी विकृतींना थांबवून एक सकारात्मकता निर्माण कायम राखते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक वैयक्तिक विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे. रेकी सुरक्षित उपचार पद्धती आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. बरेच लोक म्हणतात की रेकी दिल्याने काही त्रास होतो का. हा, त्रास तेव्हा होतो तुमची कॅपॅसिटी आहे 2 पेशंट पाहिजे, तुम्ही 10 पेशंट पाहून राहिले, मग एनर्जी लॉस होत असतो. म्हणून मी सुरुवातीला सगळ्यांना सांगते की रेकी लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. लेव्हल 2 आणि लेव्हल 3 शिकल्यानंतर पहिले 21 दिवस स्वतःची प्रॅक्टिस करायची. 90 डेज पर्यंत पूर्ण परिपूर्ण व्हायचं, आणि त्या 21 दिवसानंतर एक एक पेशंट घ्या, आणि 90 डेज नंतर 4 पेशंट घ्या. अगदी 500 ने जरी तुम्ही पेशंट घेतला तरी 2000 पर डे अर्निंग तुम्ही या रेखीच्या माध्यमातून निश्चितच करू शकता. याच्यात सेल्फ हिलिंग आणि अदर हिलिंग पण करू शकता. ठीक आहे. रेकी काय नाही करू शकत. रेकी ला कोई धर्म नाही आहे, त्याला कुठला पंथ नाही आहे, त्याला कुठला वर्ग नाही आहे. तंत्र मंत्र किंवा मौली विद्येसोबत त्याचा कुठलाही संबंध नाहीये. राक्षसी विद्या, संमोहन, हिप्नोटिझम याच्याशी देखील रेकीचा कुठेही काही संबंध नाहीये. ही एक फक्त आणि फक्त प्युअर सोर्स ऑफ नॅचरल एनर्जी आहे. ही फक्त आणि फक्त काय आहे, प्युअर सोर्स ऑफ नॅचरल एनर्जी आहे. रेकी काय नाही करू शकत, तर रेकी जन्मता असलेले दोष दूर नाही करू शकत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्मता अधू म्हणून जन्माला आला तर रेकी तिथे काम करू शकत नाही. पण एखादा व्यक्ती म्हणजे प्रेग्नंट आपल्या डिलिव्हरीच्या दरम्यान जर एखादा ऑपरेट करताना, सिझरिन करताना जर का थोडस हे झालेलं असेल ब्रेनला वगैरे, तर निश्चितच आपण बराच वेळ लागतो या गोष्टीला, पण रेकीच्या माध्यमातून आपण त्याही याच्यावर ठीक करू शकतो. रेकी मृत्यू नाही टाळते, कारण जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात रेकी येत नाही. पण आमचा 4 वर्ष आधीचा एक अनुभव आहे की एका मॅडमला 4 स्टेजचा कॅन्सर होता, आणि डॉक्टरांनी त्यांना 40 दिवस दिलेले होते. किती दिवस? 40 दिवस. आज 4 वर्ष झाले, त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. त्याचा युट्यूबवर माझ्या व्हिडिओ आहे. त्या मॅडम चा पूर्ण त्यांनी स्वतःची स्टोरी सांगितली की त्यांनी हा कॅन्सरचा लढा कसा हील केला. दररोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं.
आणि डॉक्टर म्हणे की काहीही करा तुम्ही, जगाच्या पाठीवर कितीही पैसे खर्च करा, आराम होऊ शकत नाही. पण आज त्या 4 वर्ष होणे पूर्णपणे स्वस्त. विचार करा, कुठे 40 दिवस आणि कुठे 4 वर्ष. त्या ठीक झाल्यानंतर जवळपास 1-1.5 वर्षांनी आम्ही त्यांचा व्हिडिओ घेतलेला होता की कशा पद्धतीने त्यांनी ते बॅटल विन केली म्हणून. पण कधी कधी काय होतं की पेशंटकडे असलेला वेळ आणि आपल्याकडे उपचारासाठी लागणारा वेळ जर मॅच झाला नाही तर मात्र तिथे रिझल्ट येत नाही. त्याच्यामुळे तो वेळ मॅच होणं खूप जास्ती गरजेचं आहे. आपल्याकडे असलेला वेळ आणि पेशंटकडे असलेला वेळ मॅच होणं खूप खूप गरजेचं आहे. त्यासोबतच ऑपरेशन द्वारा जर काही हाताचा ऑर्गन, पायाचा ऑर्गन काढला असेल तर तिथे रेकी सहाय्य करत नाही. ऑपरेट करून एखादा बॉडी पार्ट रिमूव्ह केला असेल तर तिथे रेकी मदत करत नाही. रेकीची विशेषता आता आपण बघणार आहे. इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहेत का? 1-2 प्रश्न घेऊ आपण. एनी क्वेश्चन? रेज युअर हँड. चला, कुणाचेच क्वेश्चन नाहीये. व्हेरी गुड. रेकीचा फायदा व्यसनाधीन लोकांना निश्चितच होतो. आपल्या बऱ्याच स्टुडंटनी त्या रेकीच्या माध्यमातून व्यसन दूर केलेले आहेत. हा बोला अपर्णा मॅडम. सायकोलॉजी म्हणजे मानसिक आजारांवरती रेकीचा परिणाम आपण करू शकतो का? बिलकुल करू शकतो. अगदी त्याच्यात आपण चांगल्या पद्धतीने एखाद्या याला आपण दूर करू शकतो. म्हणजे जर काय म्हणू आपण की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तर तुम्ही या पद्धतीने आपण त्या पेशंटला त्याच्यातनं नक्कीच बाहेर काढू शकतो. पण लेवल 1 मध्ये कसं आपण टचने हिलिंग करू शकतो. लेवल 2 मध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकतो. तर त्याच्यासाठी तिथे बंधन राहत नाही. आता आपल्याला बंधन आहेत हिलिंगसाठी, पण सेकंड बरोबर. लेवल मध्ये आल्यावर तुम्ही कुठे हिलिंग करू शकता, तर ते इझी होऊन जातं मग. बर. आणि याच्यामध्ये जसं मानसिक आजार म्हणलं तसं जे लर्निंग डिसेबल म्हणजे मॅडम त्यांना आवाज थोडेसे थोडा कमी येतोय. आता येतोय? हा येतोय, बोला. ओके. म्हणजे ह्याच मध्ये जसे लर्निंग डिसेबल किंवा स्लो लर्नर किंवा परत आवाज गेला मॅडम. आता येतोय? हा येतोय, बोला. ओके. लर्निंग डिसेबल किंवा बिहेवियरल इश्यूज असलेली मुलं असतात किंवा हा माणसं सेकंड असतात, लेवल मध्ये आपण ठीक करू शकतो त्याच्यात. येऊ शकतो. हा ओके. बिलकुल. कारण कसं आहे की रेकी मध्ये आपण एनर्जी लेवलवर वर्क करतो. एव्हरीथिंग इज द एनर्जी. बरोबर. एनर्जी कशी आहे, कधीच डिस्ट्रॉय होत नाही. एक तर ती पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा निगेटिव्ह होऊ शकते. म्हणजे ती तिचं रूप बदलू शकते एनर्जी. तर त्यावेळेस ओके. आपण याच्यातनं पेशंटला रेकीच्या याच्यातनं डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून नक्की ठीक करू शकतो. ओके. ओके. म्हणजे थँक्यू. एका मुलाने मागे 25 लाखाच्या गाडीचं डिमांड केलेली होती. त्याच्या आईनी रेकी आपल्याकडे सेकंड थर्ड लेवल करून त्यांचं त्या मुलाचं हिलिंग डेली लेवलवर चालू केलं. तर मग बरेच त्याच्या स्वभावामध्ये फायदा झाला. अच्छा. ओके. ओके. रुचिता मॅडम. मॅडम पप्पाला बोलायचं होतं. हा द्या, बोल, सांगा. मॅडम नमस्कार. नमस्कार सर, बोला. मॅडम, काही एखाद्या व्यक्ती जी असते आपल्याशी दुर्व्यवहार करते, सर रिपीट. त्यामुळे आवाज आवाज परत. एखादा व्यक्ती आहे आपल्याशी दुर्व्यवहार करते, तर तो दिसला म्हणजे एक त्याच्याबद्दल द्वेषाची भावना मनामध्ये निर्माण होते. तर त्याच्याबद्दल जे द्वेषाची भावना निर्माण होते, तर हे कसं कमी करता येईल किंवा ते आता भावना ठीक आहे, तुम्ही जी द्वेषाची भावना निर्माण केली आहे त्या नाही. व्यक्तीने जे काही नाही, बघा ना, एक उदाहरण सांगते. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी खूप वाईट वागला हो. आणि तुम्ही त्या व्यक्तीप्रती एक खूप मोठ्या लेवलची द्वेषाची भावना निर्माण केली, ठीक आहे. आणि नाही, ही तो जी द्वेषाची भावना तुम्ही निर्माण केलेली आहे ती त्या व्यक्तीला त्रास देते की तुम्हाला त्रास देते? कुणाला देते सांगा? हा, द्वेषाची भावना नेमकी कुणाला त्रास देत आहे? म्हणजे तो व्यक्ती आपल्याला नजरेत आला किंवा आपल्या पुढे आला तर एकदम मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. होतं. कारण ही जी भावना आपण निर्माण करतोय ही त्रास कोणाला देते, त्या व्यक्तीला की तुम्हाला? होताला आपल्याला. मग आपल्याला ही द्वेषाची भावना कमी करण्यासाठी त्या व्यक्तीला समोर दिसल्यानंतर उलट अफर्मेशन द्यायचे की हा व्यक्ती माझ्यासाठी खूप चांगला आहे. भलेही त्यांनी किती वाईट वागलं असेल, आपण देव नाहीये ना न्यायनिवाडा करायला.
आपण आपल्या जीवन आपलं पहिलं कर्तव्य या देहाला, जोपर्यंत हा देह माझ्यासोबत आहे ना, या देहाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न दीर्घायुष्य करायचं आहे, बरोबर की नाही? मग या देहाला कोणीतरी चुकीचं वागलंय आणि त्याला आठवून आठवून या देहाला वेदना देणं हे तर बरोबर नाहीये. म्हणून माफ करायला शिका. आता काल जे मी तुम्हाला म्हंटल होतं ना, माझे नोट्स नाहीये, पण आता माझे नोट्स माझ्याकडे आहेत, तर मी तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून या गोष्टी समजून सांगते. आयुष्यात एक मिनिट, मी सोडून द्यायला शिका हा शब्द खूप महत्वाचा आहे. बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यायला शिका. का बरं सोडायचंय? कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बाहेर काहीतरी बोललं, तुम्हाला ते कोणीतरी येऊन सांगितलं, तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विचार फिरत राहिला, तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या ना. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळवून देऊ नका. सोडून द्यायला शिका. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातं, तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत साथही दिलेली असते, आता तोच तुमच्या विरोधात असतो, तुम्हाला तीच गोष्ट दिवस रात्र खात राहते, तुम्ही सतत स्वतःला दोष देता आणि दिवस निराशेत ढकलता. कारण तुम्ही जी मदत केली ती वेळ निघून गेलेली ना, आता तो बदललेला आहे. तुम्ही सतत स्वतःला दोष देण्यापेक्षा तो आपला नव्हताच म्हणून सोडून द्यायला शिका. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, ईश्वरांनी तुम्हाला एक माध्यम बनवलं त्याच्या जीवनात मदत करण्याचं, त्या ईश्वराने ताकद दिली म्हणून तुम्ही समोरच्याची मदत करू शकला ना. तुम्ही नाही तर कोणीतरी ईश्वराने दुसऱ्याची मदत केली असती. म्हणून सोडून द्यायला शिका. तुम्हाला त्रास घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही. तुम्ही किती मनाला त्रास करून घेतला तरी त्याला मात्र पश्चाताप होणार नाही. मग त्रास कशाला करून घेता? सोडून द्यायला शिका. असं केलं असतं तर तसं झालं असतं असं आपण खूपदा म्हणतो. असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर असा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. देणं सोडून मित्रा. झालेल्या गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालून ऊर्जा कशाला वाया घालायची? जुन्या चुकलेला जरी निर्णय असेल तरी त्याच्यातून फक्त शिकायचं असतं, फक्त पुढं काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. झालेल्या गोष्टी सोडून दे आणि पुढे काय करायचं तेच ठरवायचं असतं. हा असं वागला, हा तसं वागला, हा असं बोलला, याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील स्वतःला? कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास होतो ना. कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास होतो. स्वतःला त्रास करून घ्यायचाच नाही आणि आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करायचा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करायचा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्यायच्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. म्हणूनच सोडून द्यायला शिका. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्ही लगेच गाडी बाजूला लावून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. गरज काय आहे? त्याच्यावरून तुमचं काय अडलंय? कशाला त्रास करून घेता? त्याचा आणि तुमचा भूतकाळ कधी संबंध आलेला नसेल आणि भविष्यात येणारही नसेल तर कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवता? डोक्याला शीन करून घेता? प्रतिक्रियावादी का होता? त्याला म्हणा, भाऊ तूच मोठा, माझं चुकलं, आणि पुढे चालायला सुरुवात करा आणि सोडून द्यायला शिका. कारण जेवढं तुम्ही लोकांच्या चुका पकडाल ना, त्यांना त्रास होत नाही. त्रास फक्त आपल्यालाच होतो. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपले नुकसान झाले, तुम्ही चिडलात, त्याच्यावर रागावलात, ठीक आहे, पण तो सतत डोक्यात राहत असेल, तो विषय सारखा कुणासमोर काढत असाल तर तुम्ही चुकत आहात. कामात चुका होत असतात, फक्त एक चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. आणि जर असं झालंच असेल तर तुमचा राग त्या वेळेनंतर शांत होऊन तुम्ही पुन्हा नॉर्मल होणं आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक वेळेस रागवणे गरजेचे नसते. काही वेळा परिस्थिती पाहून विषय सोडून देणे ही चांगल्या संबंधासाठी फायद्याचे असते. आणि म्हणून सोडून द्यायला शिका. लक्षात घ्या, जीवनामध्ये कितीही जगलात, कसंही जगलात,
पण आपल्या हातात आहे त्याला आनंदाने जगायचं की रडत रडत जगायचं. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करायचे की आयुष्यामध्ये सुखाच्या ओंजळी भरायच्या. क्षण एकच असतो, पण ते जगण्याचं आणि घटनांना दिलेली प्रतिक्रिया लक्षात घ्या. जीवनामध्ये ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. एखाद्याने तुम्हाला मूर्ख म्हटलं, एखादा व्यक्ती आला मला मूर्ख म्हटलं, त्या मूर्ख म्हटल्याने मी मूर्ख होत नाही. मी मूर्ख केव्हा होणार? जेव्हा मी अशी प्रतिक्रिया देणार. मी दर महिन्याला हजारो लोकांना शिकवते आणि मला तू मूर्ख म्हणणारा कोण? ज्या वेळेस अशी गोष्ट चालू केली त्यावेळेस काय होईल? मूर्ख. म्हणून लक्षात घ्या, आजपासून एक नियम लिहून घ्या. ऍक्शन कधीही प्रॉब्लेम नसतो आपल्या जीवनात. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय मग? त्याला जसं आपण रिॲक्शन देतो. समजा आता घरी सकाळी सकाळी यजमानांनी बडबड चालू केली आणि अर्धांगिनींनी म्हटलं ठीक आहे, शांत बसायचं आणि एक ग्लासभर पाणी नेऊन द्यायचं किंवा त्यावेळेस थोडासा पॉज घ्यायचा आणि स्वतःला शांत करायचं. कारण काय आहे की ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. प्रॉब्लेम असते त्याच्यावर ज्या रिॲक्शन आपण देतो, त्या रिॲक्शन जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. सो आपल्याकडनं लोकांप्रती जी ऍक्शन आपण देऊ आजपासनं, ती ऍक्शन कधीच शब्दांच्या मार्फत कुणाच्या कानापर्यंत पोहोचेल तर तिथे काटे किंवा गरम तेल ओतणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर आपण एखादी कृती ऍक्शन घेतोय तर आपल्या शरीराच्या एकाही ऑर्गननी म्हणजे रागारागात कुणावर हात उचलणं, शब्दांचं नुकसान सोडून द्यायला शिका. कारण का सोडून द्यायचंय? सोडून देण्याने त्याचं नुकसान नाहीये, आपलं नुकसान जर सोडून देऊ शकलो नाही तर. एखाद्याचा राग, एखाद्याचा द्वेष हा आपल्याला त्रास देत असतो. समता मॅडम बोला, काय म्हणताय? माईक ऑन करा. हा मॅडम, मला असं हॅलो. हा बोला. हा मॅडम, म्हटलं मला असं विचारायचं होतं, एखाद्या व्यक्तीला जर काही मोबाईलचं ऍडिक्शन वगैरे असेल तर ते आपण रेकीच्या याने दूर करू. सेकंड लेवल मध्ये. फर्स्ट लेवल मध्ये टच थेरपी आहे, ज्यात आपण स्वयंशुद्धीकरण सेल्फ साठी वर्क करू शकतो. कारण कसं आहे, तुम्ही मोबाईल ऍडिक्शन साठी दुसऱ्या पेशंटला थांब मी तुला 20 मिनिटं हिलिंग देते, तू माझ्या हातासमोर माझ्यासमोर लेटून राहणार आहे का? नाही. म्हणून डिस्टन्सनी हिलिंग न सांगता करून आपण टेलिपॅथिक हिलिंग करू शकतो आणि या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन नक्कीच देऊ शकतो. ओके, थँक्यू मॅडम. ओके. जागृती मॅडम. हॅलो हा बोला. मॅम, मला असं विचारायचं होतं की माझ्या घराच्या बाहेर कॅमेरे लावलेत, हम्म. पण आहे ना रात्री झोपताना मला खूप भीती वाटते की कोणी येईल, काहीतरी घेऊन जाईल किंवा काहीतरी चोरी होईल, अशी सारखी भीती वाटत असते. मग मी त्यासाठी काय अफर्मेशन देऊ? असं सारखी भीती वाटते मला त्याची. मला दररोज शांत आणि गाढ झोप लागत आहे आणि ईश्वर गुरु आणि म्हणजे ज्या कुठल्या ईश्वरावर विश्वास आहे त्यांचं नाव घेऊन ईश्वर गुरूंच्या कृपेने माझ्या जीवना म्हणजे माझ्या घरातला मी आणि माझ्या घरात घर, संपूर्ण घर आणि घरातली प्रत्येक वस्तू सुरक्षित आहे. ठीक आहे, असं अफर्मेशन. चालेल. थँक्यू मॅम. ओके. पूनम मॅडम. बोला पूनम मॅडम, आवाज नाही येते तुमचा. मॅडम, रेकी थ्रू आपण व्यसन दूर करू शकतो का एखाद्या माणसाचं? खूप साऱ्या लोकांचं व्यसन दूर झालेलं आहे मॅडम आतापर्यंत. आणि त्यासाठी वेळ किती लागतो? म्हणजे किती दिवसांमध्ये होऊ शकतं हे? वेळ किती लागतो? व्यसन दूर करण्यासाठी लेवल 1 नाही मॅडम, लेवल 2 मध्येच उपाय आहे त्याचा. लेवल 2, लेवल 3. ठीक आहे मॅडम, थँक्यू. ओके. संदीप सर बोला. मेघा शिंदे, त्याच्यानंतर मला नेक्स्ट टॉपिक चालू करायचं आहे. मेघा शिंदे. हॅलो. हा बोला संदीप सर. हा मॅडम, माझे ऍक्च्युली नाही का की माझ्या मिसेसमुळे नाही का मी तुमच्याकडे हा क्लास जॉईन केला. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट. ते 3rd लेवल चालू आहे आता आणि नाही का खूप इम्प्रेसिव्ह आणि नाही का की हे चांगलं हे चालू आहे.
तर त्यामुळे तुमचे पहिल्यांदा मला आभार मानायचे आहेत की नाही का, ओके. की जे पण तुम्ही करताय आयुष्यामध्ये नाही का, खूप स्ट्रगल करून वरती आलेला माणूस आहे मी. म्हणजे ऑटो रिक्षा चालवण्यापासून नाही का, मी आता एका डायरेक्टर लेवलवर पोझिशन वरती आहे. पण आयुष्यात नाही का की खूप प्रॉब्लेम आहेत आता. म्हणजे ऑफिशियल पॉलिटिशियन वगैरे नाही का की ते सगळे चालू आहेत. तर मला माझ्या मिसेसने म्हणले नाही का की हा तुमचा नाही क्लास जॉईन कर, म्हणून तिने नाही का मला लिंक शेअर केली. तर मी गेले 3 दिवस नाही का की मी ट्राय करत होतो तुम्हाला रिच आउट करायचा, पण नाही का ते झालं नाही. तर मला मिसेसने थोडंसं काम डाऊन केलं, म्हणजे नाही का नाही मॅडमकडे नाही का 800-900 लोक असतात तर नाही का थोडा वेळ लागतो, पण होईल कधीतरी कधीतरी नाही का चान्स येईल तुला बोलायचा. आणि आज तो आला. तर फर्स्ट ऑफ ऑल नाही का थँक्यू सो व्हेरी मच की नाही का की तुमचं जे सेशन जे चालू आहे की नाही का त्या ह्याच्याबद्दल नाही का की खरंच खूप नाही का धन्यवाद. आणि नाही का तुम्ही जे गायडन्स करताय लोकांना त्याबद्दल नाही का की मच अप्रिशिएटेड फॉर दॅट. पण आयुष्यात थोडेसे प्रॉब्लेम चालू येत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये नाही काम डाऊन कसं व्हायचं किंवा नाही का की मी फ्रस्ट्रेट खूप लवकर होतो. कारण जे पॉलिटिशियन माझ्याबरोबर चालू आहे की नाही का, मी सगळं नाही का की ऑफिसमध्ये नाही का की सगळं व्यवस्थित करतोय, पण ऑफिशियल पॉलिटिशियन नाही का की खूप चालू आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मग आपण कंट्रोल कसं करायचं, तर ते मला तुमच्याकडून जाणायचं होतं. सर आणि त्याच्यासाठी पुढे काय करायला लागेल? सगळ्यात पहिले तर आपल्याला सेल्फ वर स्टेबिलिटी आणावं लागते. म्हणजे हा हा स्वतःच्या विचारांमध्ये एक स्थिरता येणं खूप गरजेचं आहे. मी जे आताच बोलली ना की जीवनामध्ये ऍक्शन हा कधीच प्रॉब्लेम नसते. समोरच्या हम्म. व्यक्तीची आलेल्या रिॲक्शन म्हणजे ऍक्शनवर आपण रिॲक्शन कसं देतो, हाऊ वी आर रिॲक्टिंग I'm I'm त्याच्यावर I'm I'm not reacting anyone. I'm very cool and calm person. ओके. म्हणजे मी नाही का मी कधी नाही का रिॲक्टच करत नाही कोणाबरोबर. मग सेकंड दॅट लेवल इज मध्ये नो. डिस्टन्स सिलिंगने तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. काय म्हणलं? डिस्टन्स सिलिंग जे आहे ना, तुम्हाला मग डिस्टन्स सिलिंगची गरज आहे. जर तुमचा सेल्फचा इश्यू नाही आहे आणि दुसऱ्यांना हा. चेंज करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड लेवल मध्ये तुम्ही या पद्धतीने हिलिंग करू शकता. हो, माझी माझी वाईफ जी आहे ती आता 3rd लेवलला आहे. हा, तर तिने त्यांच्याकडनं ऍडवाइस तुम्ही केलंय की काय. डिस्टन्स सिलिंग करून घ्या आणि ओके त्यांना मला फोन करायला सांगा, म्हणजे मी त्यांनाही गाईड करते की कसं हे करायचं. ओके चालेल. चालेल, ठीक. ओके, थँक्यू सर. ओके धन्यवाद. थँक्यू सो व्हेरी थँक्यू. मच. थँक्यू. जयश्री पाटील मॅडम, अनम्यूट करा. एक मिनिट. अनम्यूट करा. हा नमस्कार मॅडम. हा, बोला. सर मानसिक रुग्ण असेल तर त्याच्यासाठी काय करतो? मनोरुग्ण असेल. मॅडम, मानसिक बघा रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देत असते. ठीक आहे. पण त्याच्यासाठी आपलं सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि लेवल 1 ची ऊर्जा जी आहे, आता आपण पुढे ते शिकतोच आहे की रेकीच्या लेवल 1 ची जी ऊर्जा आहे ती 10% आहे फक्त. 10% एनर्जीने आपण टच हिलिंगने जेवढं फरक पडतो निश्चितच पडतो. त्याच्यासाठी मग एफर्ट्स तुम्हाला जास्ती घ्यावे लागतात. आणि सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये मग आपण 40% सेकंड लेवलची ऊर्जा आणि थर्ड लेवलची 100% ऊर्जा याच्याने आपण निश्चितच सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकतो. ठीक आहे. सगळ्यांच्या प्रश्नांचे जर 1-1 मिनिटं उत्तर देऊ तर क्लास संपून जाईल. 372 पीपल्स आहेत. तर सगळ्यांना सांगते की ज्या दिवशी आपलं लास्ट सेशन असतं त्या दिवशी सगळ्यांचा शेवटचा हँडरेस असं म्हणजे अप असण्यापासून आपण सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो की हँड्स डाऊन होईपर्यंत. हे माझं प्रॉमिस असतं. तर त्याच्यामुळे आता जर प्रश्न देत बसलो तर आपलं सिलेबस मागे राहील. ठीक आहे. तर आता आपण आधी सिलेबसवर फोकस करू. हळूहळू क्लासमध्ये सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि तरीही काही प्रश्न राहून गेले तर लास्ट डेला आपले सगळे म्हणजे लास्ट डे म्हणजे आपला नेक्स्ट वीक मध्ये जसं जो फ्रायडे राहील, आपले बॅच सोमवार ते शुक्रवारच असते. 5 डेज 5 दिवस या आठवड्यात, 5 दिवस नेक्स्ट वीक मध्ये. तर उद्या पहाटे सकाळी 7 वाजता सगळ्यांना शक्तिपातासाठी जमेल?
7 वाजता जमेल का सगळ्यांना? सगळं शिकवणार आहे, आवरा बघायला, आवरा क्लीन करायला, सगळं शिकवणार आहे, त्याची काळजी नाही आहे. आवरा बघायला शिकवणार आहे, क्लीन करायला शिकवणार आहे, फील करायला शिकवणार आहे. ओके, तर उद्या सकाळी 7 वाजता आपला राहील रेकीचा शक्तिपात, आणि दुपारी 3 ते 4 मध्ये आपण ज्या एनर्जी सकाळी मिळवल्या त्याचं ऍक्टिव्हेशन करून ऍक्च्युअल त्या ऊर्जांचं फील सुद्धा करणार आहे की रेकीच्या, आणि त्याच्यानंतर पुढे सगळे आपले प्रॅक्टिकल सेशन होतील. क्लिअर? तर उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं आहे शक्तिपातासाठी. अरेंजमेंट काय करायची आहे? 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. 15 मिनिटं लागतील, 15-20 मिनिटं जास्ती लागणार नाही. एक दिवस ऍडजस्ट करा ज्यांना अडचण आहे. ठीक आहे, व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. फीज नाही आहे, फ्री मध्ये आहे क्लास. ठीक आहे, 1 मिनिट. तर लक्षात घ्या, व्हिडिओ ऑन ठेवायचा आपल्याला कंपल्सरी. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. पहिला नियम काय? रूट चक्रापर्यंत. रूट चक्रापर्यंत म्हणजे काय? एवढे तुम्ही कॅमेरा समोर दिसले पाहिजे. डोक्याच्या वर अशी जागा सुटली पाहिजे. डोक्याच्या वर अशी एवढी जागा सुटलेली पाहिजे. व्हिडिओ ऑन पाहिजे, तुम्ही मला दिसायला पाहिजे, आणि आपल्या नावानी जॉईन करायचं आहे. तुमचं जे नाव आहे, जसं आता कोणी फोनच्या नावाने जॉईन करताय, इकडे एक मॅडम आहे सॅमसंग SM ज्या नावाने जॉईन आहे, असं नाही. स्वतःचं नाव आणि आडनाव, जसं माझं नाव दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, डॉक्टर मंजुषा तांडेकर, या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे. ठीक आहे, इकडे एक काय जे चुकीचे, मॉर्निंगला सकाळी 7 वाजता ऍक्टिव्हेशन साठी. पण व्हिडिओ जर बंद असला, अट्युनमेंटचा फायदा होत नाही, तुम्हाला एनर्जी फील होणार नाही. ती जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे, हो चालतं सोनाली मॅडम, काही अडचण नाही. फक्त विकनेस नसेल तर ओके. ठीक आहे, चालतील. फक्त त्यांचे नाव मला मग चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवायच्या वेळेवर, ज्यांच्या घरात एका स्क्रीनवर 2 लोक उपस्थित राहतील त्यांनी चॅटबॉक्स मध्ये त्यांचे नाव टाईप करून द्या, मला नाव पाहिजे आहे. क्लिअर? परत सांगते, अटुनमेंट साठी तयारी काय? तुम्ही कुठलं डिस्टर्ब होणार नाही. सगळ्या आजारांचं प्रोटोकॉल पण शिकवणार आहे. थोडा पेशन्स ठेवा, 10 दिवसांचं सेशन आहे. आजचा डे 4च आहे. प्रत्येक आजारावर प्रोटोकॉल सांगेल, आणि हेही सांगते की रेखीचं लेवल 1 ची एनर्जी 10% आहे. ओके, क्लिअर? तर उद्या सकाळी किती वाजता भेटणार आहे आपण? सकाळी 7 वाजता. सगळ्यांनी ऑन टाइम रेडी राहायचंय, व्हिडिओ ऑन करायचा आहे. जरा एक दिवस लवकर आंघोळ केली तर काही बिघडत नाही, आंघोळ बिंघोळ करून रेडी राहा, जास्ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. ठीक आहे, आज मला जरा पूर्ण प्रवासात 10-15 दिवस वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी पिल्यामुळे थोडा थ्रोटला त्रास होतोय, तर मला थोडं हिलिंगची गरज आहे. तर आज आपण फक्त 10 मिनिटं एक लवकर थांबतोय. उद्या आपण आपल्या ऑन टाइम सकाळी 7 वाजता शक्तिपातासाठी सगळेजण भेटणार आहोत. क्लिअर? ज्याचा लाभ तुमच्या फॅमिली मेंबर्सला, फ्रेंड्सला द्यायचा असेल तरी देखील तुम्ही करून देऊ शकता. ठीक आहे, तर उद्या सकाळी आपलं शक्तिपात राहील. दुपारच्या सेशन मध्ये आपलं ऍक्टिव्हेशन होणार आहे. सो कमिटेड, स्वतःबद्दल कमिटमेंट ठेवायची आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हेच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. रोजची लिंक आहे, याच रोज आपली लिंक सेम असते, याच लिंकवर जॉईन करायचं आहे.